लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे, या जुलैच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी हा निगमित करण्यात आलेला आहे। सरकारकडून चेकवरती साईन करण्यात आलेले आहे। दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मिळणारा 1,500चा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतो। परंतु या महिन्यात मात्र जुलै अखेर संपला। आज 1 ऑगस्ट पासून 1 ऑगस्ट आला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही हप्ता जमा झालेला नाही आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच आता अपेक्षा राहिलेली आहे की सरकारने मागच्या काही सणांना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित दिले, तसे ऑगस्ट आणि जुलैचा हप्ता रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून सरकार एकत्र देईल का, असा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे। परंतु सध्या तरी लाडक्या बहिणींसाठी फक्त जुलैच्या हप्त्याची रक्कम ही सरकारने जमा केलेली आहे, म्हणजे बँकांमध्ये जमा केलेले आहे। आता ते बँका कधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतात, बहुतेक करून रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो। परंतु बऱ्याच नेत्यांनी किंवा बऱ्याच बहिणींनी सुद्धा सरकारकडे सजेस्ट केले आहे सरकारला की ऑगस्ट आणि जुलैचा हप्ता एकत्रित जमा करा रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून। परंतु सरकार यावरती काय विचार करतं याची मात्र वाट पाहावी लागेल, कारण सध्या मात्र लाडक्या बहिणींसाठी फक्त जुलैचा हप्ता महिन्याला 1,500चा जुलैचा जो हप्ता आहे तोच हप्ता फक्त त्याच हप्त्याचे चेकवरती साईन केलेले आहे, बँकांमध्ये हा हप्ता जमा सुद्धा केलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी काही या महिन्यापासून जुलैच्या हप्त्यापासून निकष सुद्धा चेंज करण्यात आले, म्हणजे तेच निकष आहेत जेव्हा पहिल्यांदा GR निगमित केला तेव्हा जे निकष लावले होते तेच निकष आहेत। परंतु आता पुन्हा चौकशी करून बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये 5 ते 6 निकष आहेत, ते तुम्हाला माहीत आहेत। पुन्हा एकदा थोडक्यात सांगते। पहिला निकष म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणारी जी महिला आहे त्या महिलेला अगोदर सरकारच्या 1,500पेक्षा जास्त रकमेचा योजनेचा लाभ मिळालेला नसावा किंवा ती महिला सध्या त्या 1,500पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेत नसावी, ही पहिली अट लावण्यात आलेली आहे। दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहे त्या महिलेच्या घरामध्ये कोणत्याही वृद्ध किंवा रिटायरमेंट व्यक्तीला पेन्शन मिळालेली नसावी किंवा पेन्शन चालू नसावी, ही दुसरी अट। त्यानंतर तिसरी अट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी महिला लाभ घेत आहे त्या महिलेच्या घरातील कोणताही व्यक्ती आयकरदाता नसावा, शिवाय ती महिला स्वतः आयकरदाती नसावी, ही तिसरी अट। त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलेच्या घरामधील ट्रॅक्टर सोडला तर कोणतीही 4 व्हीलर नसावी, ही पुढची अट घालण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत या जर निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे, कारण तुम्ही या निकषामध्ये बसायलाच हवं। तुमच्याकडे मी आत्ता जे 3 ते 4 तुम्हाला अटी सांगितल्या त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही या अटीच्या विरोधात जाऊन तुमचा फॉर्म भरला असेल, आतापर्यंत तुम्हाला लाभ सुद्धा मिळालेला असेल, परंतु जुलैपासून सरकारने पुन्हा काही बहिणींना वगळलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा असू शकता। कारण असं जर तुमची या अटी जर तुमच्यावरती असतील, म्हणजेच यामध्ये तुम्ही ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्यांच्या घरी पेन्शन घेणारा रिटायरमेंट व्यक्ती आहे, ज्यांच्या घरी आयकरदाता आहे, ज्यांच्या घरी ती महिला स्वतः आयकरदाती आहे, किंवा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरी एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिस करणारा माणूस आहे,
त्या बहिणीला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जुलैपासूनचे हप्ते ही मिळणार नाहीत। सरकारने आता पुन्हा छाननी चालू केली आहे अर्जाची आणि पुन्हा काही बहिणी, बऱ्याच बहिणी वगळलेल्या सुद्धा आहेत। सो महत्त्वपूर्ण आणि हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। तुम्हाला काय वाटतं, सरकारने जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा करावा का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।